Hello student, today we are going to study here the last important natural resource, land. Earlier we studied the two important natural resource, air and water. So let's see start now. Land. Land म्हणजे जमीन. So land is seen in the form of stone, soil, big rocks. It is not flat everywhere. It is hilly in some place and flat in other. तर जमीन आपल्याला सर्वत्र ही मातीपासून, दगडांच्या पासून किंवा मोठ्या खडकांच्या पासून बनलेली पाहायला मिळते. ती सर्वत्र सपाट नसते. काही ठिकाणी ती डोंगराळ स्वरूपाची आढळते तर काही ठिकाणी ती सपाट स्वरूपाची पाहायला मिळते. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. सम टेरेस्ट्रियल डिग बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. मानवासहित इतर सर्व सजीव जमिनीचा वापर हा राहण्यासाठी करत असतो, जमिनीवरती राहत असतो. तर काही सजीव जे आहेत ते या ठिकाणी जमिनीमध्ये बीळ करून राहतात. We make use of plants and animals in the forest that grow on land. तर आपण ही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. Another important is there the minerals, crude oil and natural gas obtained from the earth are very important for us. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचाच अर्थ की जमीन एक महत्त्वाचं संसाधन आहे. तर ही जमीन नेमकी कशापासून बनलेली असते ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज हाऊ produce this land. So let's see, try this activity given in your textbook. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. काय कृती दिलेली आहे तर आपल्याला फर्स्ट पॉइंट, टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, व handful of soil, some stone, sand, some dry leaves and water. Cut off the upper tapering part of the bottle, put the rest of the material in the lower part and add water. Stir the mixture thoroughly and put it aside. Observe it the next day and answer. तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर प्लास्टिकची पारदर्शक बाटली, मूठभर माती, थोडे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि घ्यायचा आहे. बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग हा कापून टाकून खालच्या भागामध्ये उरलेलं साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घेऊन त्याचं दुसऱ्या दिवशी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं ते पाहायचं आहे. तर ह्या ठिकाणी जो आपल्याला some layers formed inside the plastic bottle. The first layer is the dry leaves, second soil, third layer sand, small stone and big stone. म्हणजेच पहिला जो थर आहे तो पालापाचोळ्याचा असेल, त्यानंतर माती, त्यानंतर वाळू, त्यानंतर बारीक दगड आणि त्यानंतर मोठे दगड. तर अशा पद्धतीनंच देखील जमिनीची रचना ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर इफ द लँड, आता ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये पाहायचं आहे. ही आकृती परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याची नावं लिहायची असतात. If the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and animals. तर ह्या ठिकाणी जमिनीचा जो वरचा थर असतो हा थराला कुथित मृदा असे म्हणतात आणि ही कुथित मृदा प्राण्यांचे आणि वनस्पतींचे जे अवशेष असतात त्यांच्या कुजण्यातून ते निर्माण झालेली असते आणि म्हणूनच तिला
कुथित मृदा असं म्हटलेलं असते. ही अतिशय पोषकयुक्त अशी मृदा असते. अशा मृदेमध्ये पीक हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. दिस लेयर इज कॉल्ड अ ह्युमस. इट इज युजफुल फाउंड इन अ डेन्स फॉरेस्ट. युजली इट इज फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. डेन्स फॉरेस्ट म्हणजे काय, तर घनदाट जंगल ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची मृदा ही पाहायला मिळते. द लँड बिलो धिस इज फुल ऑफ सँड, सॉईल, स्मॉल स्टोन, वर्म्स, इन्सेक्ट अँड सॉईल. त्याखालील जमीन, वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असतं आणि या मातीच्या थराला मृदा म्हणतात. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात आणि ही मृदा अपरिपक्व मृदा असते. दिस सॉईल इज अ इमॅच्युअर सॉईल. इमॅच्युअर म्हणजेच काय, अपरिपक्व मृदा. फर्दर बिलो धिस लेयर द proportion of soil decreases and that of rock increases. यापुढे आणखीन खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकापासून येतात. ॲट द lower there is a presence of bedrocks. So many minerals reaches in the soil to form that bedrocks. The main minerals in the soil are derived from these rocks. That is why soil in different region is a different. आणि म्हणूनच या ठिकाणी प्रदेशनिहाय माती ही वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकापासून ठरलेल्या असतात. सो हिअर ह्युमस म्हणजेच कुथित मृदा, इमॅच्युअर सॉइल्स मीन्स अपरिपक्व मृदा. थर्ड लेयर इज द लेयर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स म्हणजेच मातीचा थर व लहान खडक आणि मूळ खडक अशा प्रकारचे 4 थर जमिनीमध्ये आपल्याला आढळून येतात. सो नेक्स्ट पॉईंट इज द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन म्हणजेच मृदा तयार होण्याची क्रिया. The soil on the land is formed by a natural process. The abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrocks. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षीणनातून मृदेसाठी अजैविक घटकांचा अपक्षीणन करण्यासाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. आता या ठिकाणी अजैविक घटक म्हणजे अबायोटिक. याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस दिज आर द अबायोटिक फॅक्टर किंवा त्यांना आपण अजैविक घटक म्हणतो. आणि यांच्यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात आणि त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्मेड बाय अ नॅचरल प्रोसेस. The abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrock due to the heat, cold and water of the sun, wind and rain respectively. The bedrock break down into pieces. Stone, sand and soil are formed from these pieces. Microbes, worms, insects are found among them. Rodents like mice and rats are also found हियर. तर ह्या ठिकाणी या घटकांच्या मध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणी देखील आढळतात आणि या सगळ्यांच्या अपक्षीणनातून माती ही तयार होत असते. त्याचबरोबर द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प्स वेदरिंग ऑफ रॉक्स. तर या ठिकाणी झाडांची जी मुळं असतात ती खोलवर जात असतात पाण्याच्या शोधात. तर त्यापासून देखील त्यांचं अपक्षीणन किंवा त्याचं वेदरिंग होऊन मोठे मोठे खडक फोडले जातात व त्यांची माती निर्माण होत असते. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज अ स्लो अँड कंटिन्युअस. म्हणजे माती निर्माण होण्याची प्रक्रिया अतिशय सावकाश व सातत्यपूर्ण चालणारी असते. इट टेक्स अबाउट 1000 years फॉर 2.5 centimeter थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल टू फॉर्म. परिपक्व मृदा निर्माण होण्यासाठी
किंवा 2.5 परिपक्व मृदेचा थर निर्माण होण्यासाठी सुमारे हजारो वर्षे लागतात. हिअर नेक्स्ट पॉइंट, soil can be destroyed in a short period due to the flood, storm and human activity. पूर परिस्थितीत वादळ वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळं मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणं ही काळाची गरज आहे. जमिनीची धूप थांबवणं अत्यावश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचं आच्छादन वाढवणं. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते. We can reduce this soil erosion. Soil can destroyed in a short period due to the flood, storm and human activity such as mining. That is why it is necessary to conserve soil and to prevent erosion of land. The best remedy for this is to increase the green cover of the land. Erosion of the land is reduced if grass, trees and bushes are grown in it. So do you know that what is my humus? Humus is the layer formed on soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्यालाच आपण कुथित मृदा म्हणतो. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचं काम करतं. ती मृदेला हवा खेळती ठेवणं, मातीत पाणी धरून ठेवणं या कामी देखील कुथित मृदा महत्त्वाची आहे. पहा, I repeat here, humus is the layer formed on soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. Humus supplies nutrients to the soil. Humus is also important for aerating the soil and for holding water in the soil. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33% to 50%. तर मातीचा जो वरचा थर असतो, सर्वात वरचा थर, याच्यामध्ये कुथित मृदेचं जे प्रमाण आहे ते 33 ते 50% आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. what are the constituents of soil? Classify them as biotic and abiotic constituent. So the particles of soil, sand, rock and stone, these are the abiotic constituent of soil. What are the constituent of soil? मातीचे घटक कोणते आहेत? The particle of soil, sand, rocks and stones. These are the constituent, and these constituent also called a abiotic factor. Abiotic म्हणजेच अजैविक घटक. The biotic constituent are microbes, bacteria, unicellular protozoans, fungi, algae, small insects like ants, termites, worms, centipedes and millipedes, earthworm. तर या ठिकाणी आपल्याला जैविक घटक म्हणून आपण अनेक सूक्ष्मजीव, कीटक, कृमी, कृदंत, एकपेशीय आदिजीव, बुरशी, शैवाल, लहान कीटक, याच्यामध्ये मुंग्या असतील, वाळवे असतील, तर असे अनेक घटक आपण अजैविक घटक म्हणून मातीमध्ये पाहू शकतो. So next point is forest on land got buried underground due to the great upheavals that took place on the earth many ages ago. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेलीत. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडलेली आहे. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने मिळतात.
तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. बघा या ठिकाणी आफ्टर दॅट प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युअल from the remains of living thing took place underground, we get fuel like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful material like tar and wax from the fossil fuel called crude oil. तर असे उपयुक्त घटक आपल्याला पृथ्वीच्या भूगर्भातून या पद्धतीने मिळत असतात. Living things are use land, water and air available on earth, and so does man. However, the portion of these resources that are carefully put to use are very small as compared to the whole earth. Look at the following table. तर पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीवासाठी होत असतो. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करतो. तर या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. यामध्ये the proportion of land is 29% on the earth. Potable water or fresh water, their percent is 0.3% and oxygen is the 21%. Even in this small proportion, the resources shown in the above table are sufficient for all living things. Only if it is very necessary for man to control his greed. In other words, he must use these resources judiciously with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. तर वरील कोष्टकाचा विचार केला असता संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत. फक्त मानवानं स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच या संसाधनाचा त्याने अतिशय बारकाईने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांच्या साठी देखील आहेत याचं भान ठेवायला हवं. तर या पाठामधून आपण काय काय शिकलेलो आहे? व्हॉट वी लर्न. द एलिमेंट available in nature which fulfill the basic need of living things are called natural resources. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजेच नैसर्गिक साधनस्रोत होय. एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. हवा, पाणी व जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. सॉइल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट. म्हणजेच जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. देर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर सच ॲज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण असे अनेक घटक असतात. द ओझोन लेयर इज अ प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ द अर्थ. ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. नॅचरल रिसोर्सेस शुड बी युज्ड केअरफुली अँड स्पायिंगली. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावीत. तर विद्यार्थ्यांनो, हा पाठ या ठिकाणी संपतो. अतिशय सोपा असा हा पाठ आहे. तुम्ही याचा नीट अभ्यास करा आणि यावर आधारित असणारा स्वाध्याय देखील या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.